सगळ्या जनमानसांची भावना लक्षात घेऊन दोन्ही खासदारांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केलेल्या शिफारशीनंतर सकारात्मक पद्धतीनं शासनाचा ॲफिडेविट सादर करण्यासाठी सुद्धा आम्ही सगळेजण प्रयत्न करू। कोल्हापूरवासियांच्या भावना केंद्रीय आमच्या वनमंत्र्यांच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा देण्याबद्दल आमचे दोन्ही खासदार आणि आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय, ज्याच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला अपेक्षित असणार जी काय महादेवी हत्ती आपल्याकडे यायला पाहिजे, आपल्या नांदणी मठामधला पूर्वीपार जो काही परंपरा आहे त्या पद्धतीने येण्यासाठी शासनाकडे आणि शासनाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा अतिशय ताकदीने आणि शक्तीने आपण प्रयत्न करूया। परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये एखादी गोष्ट ज्यावेळेला सुप्रीम कोर्ट निर्णय घेते त्यावेळेला फक्त जनभावना महत्त्वाची नाही, जनभावने इतकीच लीगल प्रोसेस महत्त्वाची आहे आणि ती लीगल प्रोसेस करणं गरजेचं आहे। एका बाजूला ती लीगल प्रोसेस करण्यासाठी आपल्या दोन्ही खासदारांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याच वेळेला वनतारानं सुद्धा सकारात्मक अशा पद्धतीनं तुम्ही जर घेत असाल तर आमचा कुठलाही आक्षेप नाही, याच्याबद्दलचे स्पष्ट अफिडेविटसुद्धा ते देतील की ज्याच्यामुळं आपल्याकडं आपला हत्ती येण्यामध्ये अति चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करण्यामध्ये जे काय आपण प्रयत्न करतोय ती यशस्वी होतील। दोन गोष्टी आहेत, एक तर हत्ती खरंच परत येणार आहेत का आणि या बैठकीतून महाराज नाराज होऊन गेलेले आहेत का? दोनही गोष्टी महत्त्वाच्या आहेत की याच्यामध्ये हत्ती परत यायला पाहिजे तर तो निश्चितपणाने यायला पाहिजे, पण ती एक प्रक्रिया आहे। आम्हाला वाटतंय म्हणून यायला पाहिजे असं जर म्हटलं असतं तर एखादी गोष्ट ज्यावेळेला सरकार दरबारी असते त्यावेळेला जनभावनेचं प्रतीक म्हणून आम्ही सगळेजण जेवढ्या ताकदीनं मांडतोय त्याच्यावरती लगेच निर्णय आपण घेऊ शकतोय। परंतु इथं सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर असल्यामुळं सुप्रीम कोर्टाकडे आपण सकारात्मक ॲफिडेविट दाखल करणं, केंद्र शासनाच्या वन विभागाचं सकारात्मक अशा पद्धतीचं ॲफिडेविट आणि त्यांच्याकडून प्रयत्न होतील, त्यामुळे निश्चितपणानं आपल्या प्रयत्नाला यश येईल। महाराज नाराज होऊन गेले नाहीत। महाराजांचं असं म्हणणं आहे की आपल्या भूमिका ज्या आहेत त्या समाजासमोर सुद्धा ते बोलतील। शेवटी एखादी भूमिका घेत असताना ती भूमिका समाजासमोर मांडली पाहिजे आणि ते त्यांचं कर्तव्य आहे, त्यामुळे त्यांची भूमिका बरोबर आहे। पालकमंत्री म्हणून मी आणि दोन्ही खासदार आमचे सगळे लोकप्रतिनिधी आम्ही सगळेजण त्या सगळ्यांच्या झालेल्या चर्चेचा सारांश तुम्हाला सांगतोय की ज्या सारांशाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची जनभावना आणि त्या जनभावनेचं एकूण अपेक्षित असणारं जे काय एकूण फायनल रिझल्ट आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये नांदणी मठाचा हत्ती आपल्याकडे परत आला पाहिजे, त्यासाठी दोन्ही बाजूनं एका बाजूला राज्य शासना केंद्र शासनाच्या वतीनं आपल्याला सुप्रीम कोर्टात मांडणी करावी लागणार आहे, ती पॉझिटिव्ह मांडणी होईल आणि वनतारासुद्धा त्याच्यामध्ये सकारात्मक पद्धतीने आपल्याला संमती देणार। परत येणार असं म्हणायचं काय? निश्चितपणानं तयार आहे। खरं तर त्यांना इकडे आणण्यामध्ये ज्या पद्धतीने एका बाजूला धैर्यशील माने, दुसऱ्या बाजूला धनंजय माडिक साहेब आणि विशेषतः आमचे आदरणीय डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांचे सगळ्यांचे प्रयत्न होते, तसं बघायला गेलं तर त्यांनी इकडे येण्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न एवढ्यासाठीच होते की कोणत्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये मार्ग निघावा आणि तो मार्ग निघाल्यानंतर आपल्या सगळ्यांना सुद्धा जी काय आपली इमोशनल अटॅचमेंट आहे त्या इमोशनल अटॅचमेंटप्रमाणे कोल्हापूरवासियांना अपेक्षित असणारा निर्णय मिळाला पाहिजे। तो निर्णय मिळण्यासाठीची प्रक्रिया सुरुवात झाली, फक्त इट्स अ लीगल प्रोसेस, त्यामुळे ह्या लीगल प्रोसेसला आपण पुढे जाऊ आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या सगळ्यांना ज्या पद्धतीची नांदणी मठाची परंपरा आहे त्या पद्धतीची हत्ती आपला जो आहे तो आपल्याकडे राहण्यासाठीचे संपूर्ण निर्णय आपल्या पद्धतीने करून घेण्यासाठीची प्रक्रिया आता दोन्ही बाजूंना सुरू झाली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।